नमस्कार शेतकरी मित्रांनो, टोमॅटोच्या ज्या जून महिन्यामध्ये लागवडी झाल्याच्या अर्ली जूनच्या असतील तर या लागवडीमध्ये फुटवा होण्याचं प्रमाण खूप कमी आहे आणि हे का आहे हे आपण समजून घेऊया। ज्या लागवडी अर्लीला होत्या त्याच्यामध्ये पावसाळी व्हरायटीमध्ये आपण लावले असते तरी त्यांना सुरुवातीचं जे वातावरण होतं ते उन्हाळ्याचं मिळालं आणि याच्यामुळे तिथं त्यांना स्ट्रगल करावं लागलं। तिथं ट्रेसमध्ये ते प्लॅनिंग केले आणि त्याच्यानंतर ढगाळ वातावरण तयार झालं, पण पाऊस खूप कमी पडतो। ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाशाची कमतरता याच्यासाठी झाडाची अपायकल डॉमिनन्स हा प्रकार वाढत चाललाय आणि शेंड्याचीच वाढ होते आणि बाजूला त्याचे फुटव्यांचं प्रमाण खूप कमी आहे। त्याच्यासोबतच आपण जमिनीमध्ये बेसल डोस आणि त्याच्यानंतर देत असलेल्या ड्रिपच्या माध्यमातून फॉस्फरस युक्त ज्या ग्रेड आहेत ह्या जास्त त्याचं प्रमाण झाले आणि त्याच्यामुळे रूट झोनच्या एरियामधलं जो ईसी आहे तो वाढत चाललाय। जर तुम्ही तपासला तो ईसी तिथला तो 3, 4, 5च्या दरम्यान भरतोय आणि याच्यामुळं जरी आपण खतं देत असलो तरी वाढलेल्या ईसी मुळे ती खतं आपले झाडाला उपलब्ध होत नाहीत। अशा वेळेस आपल्याला उपाययोजना म्हणून ड्रिपच्या माध्यमातून किंवा आळवणीच्या माध्यमातून तुम्हाला फुल्विक ऍसिड किंवा ह्युमिक ऍसिड किंवा ऑर्गॅनिक ऍसिड याचं ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे। दुसरं, फवारणीमधून याच्यामध्ये आपल्याला झिंक युक्त ज्या ग्रेड आहेत म्हणजे झिंकाबोर असेल, फ्लेक्झी झिंक असेल, चिलेटेड झिंक असेल, ऑक्साईड मधलं झिंक असेल याच्यासोबत सुपर तेज याची फवारणी घेणं गरजेचं आहे। त्यासोबतच ड्रिपच्या माध्यमातून तुम्हाला आयसेलच्या 757 किंवा 12/6/22 या ग्रेडचं ऍप्लिकेशन करणं देखील गरजेचं आहे।